तर महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले. प्रत्येक वेळी तो न्यूज येत आहेत किंवा लग्न झालेल्या मुलींचेही प्रॉब्लेम्स येत आहेत. पण यासाठी मग महिलांनी सुद्धा काय काळजी घेतली पाहिजे? तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगाल? जसं महिलांचे लग्न झाल्यानंतर जे आहे ते त्यांचे काही अडचणी येतात, तर त्यासाठी आपला पोलीस स्टेशनमध्ये काउन्सिलिंग केले जातात. आपल्याकडे भरोसा सेल आहे. आता ते संगम ब्रिज जवळ गेलेलं आहे, आधी CP ऑफिसला होता. तर ते संगम ब्रिजच्या जवळ जाऊन तिथे भरोसा सेलमध्ये ते देऊ शकतात. तिथे काउन्सिलिंग करण्याचा प्रयास केले जातात आणि ज्यावेळी काउन्सिलिंग नाही झालं त्यानंतर ते जे आहे FIR वगैरे दाखल करून पुढची कारवाई होतात. तसा महिलांसाठी बरेच गोष्टी अवेलेबल आहे आणि सर्वात जे आहे की काही जर झालं तर 112 त्यांना घरामध्ये बसून ते करता येतील फोन आणि त्यांच्यावर सांगितलं तर बरेच वेळ टेक केअर केले जातात. त्यानंतर आपल्याकडे दामिनी पथक आहे जे की पोलीस स्टेशन हद्दीमध्ये किंवा हे पेट्रोलिंगही करतात आणि स्कूल कॉलेजला जाऊन तिथे गायडन्सचे काम करतात. तर त्यांनाही कॉल करता येईल. पोलीस दीदीचे आपल्याकडे आहे की जे आपल्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात, त्यांच्यासाठी ते नंबर दिले असतात की त्यांना जर काही अडचण आलं ते करायचे आहे. तर महिलांना विशेष करून सावधानीही ठेवायची आहे आणि त्यांच्यासाठी काय काय मशिनरी अवेलेबल आहे गव्हर्नमेंटकडून. जसं कोणी इन्स्टिट्यूटमध्ये काम करत असतील, कोणी ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असतील तर तिथे प्रत्येकमध्ये विशाखा कमिटी आहे. जर त्यांचे काहीतरी जे आहे ते लैंगिक शोषण होत असेल किंवा अशा प्रकारचे काही गैरव्यवहार होत असेल तर ते विशाखा कमिटीकडे जाऊन तक्रार करू शकतात. तर ते महिलांना माहिती असलं पाहिजे आणि जिथे नाही आहे तर ते जे आहे लोकल पोलिसांच्या निदर्शनास किंवा त्या ऑर्गनायझेशनच्या हेडच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे, कारण हे कंपल्सरी आहे. तिथे जाऊन कंप्लेंट करण्याची आवश्यकता आहे. ते एक मेकॅनिझम आहे. 112चे मेकॅनिझम आहे. त्यानंतर लोकल पोलीस स्टेशनचे मेकॅनिझम आहे. इव्हन भरोसा सेलला जे कोणाला वाटतं की पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर थोडा जास्त लोकांना माहिती पडतो, थोडी आमची बदनाम, तो भरोसा सेलमध्ये फार गोपनीयरित्याने काम होतात. तर तिथेही जाऊन जे आहे ते आपला अडचण मांडू शकतात किंवा तक्रार जी आहे ते देऊ शकतात.